हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 एम-पेट ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी रिसर्च मेथॉडॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली यावरचे लेक्चर्स आपण स्टार्ट केलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण थेअरी सिलेबस जो आहे रिसर्च मेथॉडॉजीचा तो बघायचा आहे. आजचं हे आपलं पहिलं लेक्चर आहे. तर आपल्याला माहिती आहे की सिलेबसमध्ये पेट एक्झाममध्ये 50% सिलेबस हा रिसर्च मेथॉडॉजीवर असणार आहे आणि 50% सिलेबस हा तुमचा स्पेसिफिक सब्जेक्ट जो असणार आहे त्याच्यावरती असणार आहे. म्हणून रिसर्च मेथॉडॉलॉजीचे स्पेशल लेक्चर्स आपण स्टार्ट करतो, लेक्चर सिरीज आपण स्टार्ट करतोय. आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे आणि त्यामध्ये टॉपिक आहे फाउंडेशन ऑफ रिसर्च. तर यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत हे आपण पुढे बघूयात. लेक्चर सुरू करण्यापूर्वी सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, जे मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे स्पेशल कोर्स आहे, स्पेशल ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी. कारण की 50% क्वेश्चन्स किंवा 50% पेपर हा रिसर्च मेथॉडॉलॉजीवर येणार आहे, त्यामुळे हा पार्ट जो आहे तो आम्ही कंप्लीट करणार आहे या कोर्समध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स. जो काही सिलेबस आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा त्याच्यावरचे व्हिडिओ लेक्चर्स, त्यानंतर फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये ते नोट्स तुम्हाला मिळतील. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यामध्ये तुम्ही त्याचा रीड करून अभ्यास करू शकता. त्यानंतर फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहे, 10 टेस्ट मिळणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती, ज्या तुम्हाला ही पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी सराव म्हणून खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि त्याची फीस फक्त 499 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाच्या तयारीला तुम्ही आता लगेच लागाल. सुरू करतो आपण आजच्या सेशनला. आणि आजच्या सेशनमध्ये आपण जे पॉइंट्स कव्हर करणार, टॉपिक्स टू बी कव्हर्ड, ते आहेत डेफिनेशन ऑफ रिसर्च, रिसर्चची व्याख्या काय आहे, रिसर्चला नेमकं आपण काय म्हणतो त्याची व्याख्या जाणून घ्यायची आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत रिसर्चचे, रिसर्च करण्यामागचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत किंवा काय ऑब्जेक्टिव्स ठेवून रिसर्च केले पाहिजेत हे सगळं बघायचं आहे. त्यानंतर मोटिवेशन ऑफ रिसर्च, रिसर्चचं मोटिवेशन काय आहे, की कशामुळे आपण रिसर्च करणार आहोत किंवा कशामुळे केला पाहिजे, हे सगळं जे आहे ते मोटिवेशन ऑफ रिसर्च या पॉईंटमध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, रिसर्चची वैशिष्ट्य काय काय आहेत, काय काय वैशिष्ट्यांवरून आपण हा रिसर्च आहे असं कन्फर्म करू शकतो किंवा बोलू शकतो. हे 4 पॉइंट्स आपल्याला आजच्या सेशनमध्ये कव्हर करायचे आहेत. तर सुरू करूया. डेफिनेशन ऑफ रिसर्च पहिला पॉइंट आहे हा आजचा आपला, तो कव्हर करायचा आपल्याला. तर काय सांगितलं त्याच्यामध्ये आधी आपण रीड करूया आणि त्याला मग समजून घेऊया. रिसर्च रेफर्स टू द सर्च फॉर द नॉलेज, हे एक स्टेटमेंट आहे, हे एक व्याख्या आहे असं आपण म्हणू शकतो की रिसर्च रेफर्स टू सर्च फॉर द नॉलेज, ज्ञानासाठीचा शोध म्हणजे रिसर्च आहे असं म्हणू शकतो किंवा त्याला रेफर करतं. इट इज अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक सर्च फॉर द पर्टिनंट इन्फॉर्मेशन ऑन द स्पेसिफिक टॉपिक. इथे आपण ही दुसरी व्याख्या म्हणू शकतो की ते म्हणतात की स्पेसिफिक सिस्टमॅटिक सर्च आहे, शोध आहे, सायंटिफिक आहे म्हणजे शास्त्रीय आहे, आणि सिस्टमॅटिक म्हणजे त्याच्याला स्टेप बाय स्टेप एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये बसवून आपण इन्फॉर्मेशन काहीतरी शोधतोय एका स्पेसिफिक टॉपिक वरती, तर त्याला आपण रिसर्च डेफिनेशन असं देखील बोलू शकतो या स्टेटमेंटला. रिसर्च रेफर्स टू द सिस्टमॅटिक मेथड ऑफ एनसाइटिंग क्लिअरली स्टेटिंग. आता काही पण गोष्ट असेल, नवीन शोध लागला किंवा काही करतोय आपण, तर त्याच्यामध्ये आपण क्लिअरली बोलायला लागतो, क्लिअरली सांगतो, प्रूव्ह करतो, म्हणजेच आपण ते काय करतो तर अनाउन्सिंग स्टेटिंग असं करतो. म्हणजे हा जो वर्ड आहे आपला एनसीआरटी, तर ते क्लिअरली स्टेटिंग त्याचा असा मीनिंग होतो, तर तो सिस्टमॅटिक मेथडला अप्लाय होतो. तर कशाचं आपण स्टेट करतो किंवा बोलतो कशाबद्दल, द प्रॉब्लेम, फॉर्म्युलेटिंग अ हायपोथेसिस, प्रपोज एक्सप्लेनेशन मेड ऑन बेसिस ऑफ लिमिटेड एव्हिडन्स. म्हणजे हे कशावरती आपण करतो तर प्रपोज एक्सप्लेनेशन मेड ऑन द बेसिस ऑफ लिमिटेड एव्हिडन्स, पुराव्यांच्या आधारेच आपण ते बोलत असतो, स्टेट करत असतो. आणि ते कशाचं वैशिष्ट्य आहे किंवा ती व्याख्या कशाची आहे तर रिसर्चची व्याख्या आहे ती. पुढे अजून काय सांगतोय, कलेक्टिंग द फॅक्ट्स ऑर डेटा, अनालाइज द फॅक्ट अँड रिचिंग certain conclusions either in the forms of solutions to the problem or generalization for some theoretical formulation. त्याने काय सांगितलंय, शेवटचा स्टेप सुरुवातीपासून आपण स्टेट करतो की प्रॉब्लेम सर्च करतो, त्यानंतर हायपोथेसिस त्याच्यावर मांडतो आणि डेटा गोळा करतो, ते अनालाइज करतो आणि नंतर मग एक शेवटी कन्क्लुजन येतं. त्या कन्क्लुजन वरून मग आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन शोधायचं आहे की तो एक स्टेटमेंट आहे ते जनरलाइज करायचं आहे, हे आपण ठरवतो. तर ही एक पूर्ण प्रोसेस त्यांनी डेफिनेशन मध्ये सांगितलंय, अर्थमध्ये सांगितलेली आहे रिसर्चच्या. आणि सुरुवातीला एक शॉर्ट
डेफिनेशन दिली आहे ती कशी, रिसर्च रेफर टू द सर्च फॉर नॉलेज, नॉलेजच्या सर्च साठी ही रिसर्च असते असं आपण म्हणू शकतो. आता ते बघितलं तर आपण इंग्लिश मध्ये होतं आणि जसं मी मराठीमध्ये एक्सप्लेनेशन दिलं, तर तसं ज्यांना मराठी वाचायचं आहे किंवा मराठीमध्ये समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मराठीमध्ये पण आपण बघूया. संशोधन म्हणजे ज्ञानाचा शोध होय. जे स्टेटमेंट पहिलं होतं, व्याख्या होती, ते ज्ञानाचा शोध म्हणजे संशोधन होय असं थोडक्यात सांगता येतं. आणि यामध्ये देखील मग आपल्याला की समर्पक माहितीसाठी हा वैज्ञानिक आणि पद्धतशीर शोध आहे, हे पण दुसरं एक व्याख्या होऊ शकते. त्याच्यानंतर संशोधन समस्या स्पष्ट करण्याची पद्धतशीर पद्धत, एक परिकल्पना तयार करणे, आणि ह्या सगळ्या स्टेप्स पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पुराव्यांच्या आधारे स्पष्टीकरण देणे, तथ्य गोळा करणे, डेटा गोळा करणे, तथ्यांचं विश्लेषण करणे, निष्कर्षापर्यंत पोहोचणे, आणि त्यानंतर काही सैद्धांतिक सूत्रीकरणानुसार समस्या किंवा सामान्यीकरणाच्या दिशेने जाणे, जे आपण लास्ट स्टेप बघितली होती रिसर्चची, ती इथे आपल्याला सांगितलेली आहे. तेच आहे, फक्त मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. ज्या लोकांना मराठीमध्ये वाचायचं आहे ते स्क्रीन पॉज करून मराठीमध्ये देखील ही इन्फॉर्मेशन वाचू शकतात. नेक्स्ट तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिसर्च मेथोडॉलॉजी. तर रिसर्च म्हणजे संशोधन हे समजलं, आणि मेथोडॉलॉजी म्हणजे कार्यपद्धती. प्रत्येक गोष्टीची एक कार्यपद्धती असते आणि रिसर्चची सुद्धा एक कार्यपद्धती आहे जी ठराविक आहे. तर ती कार्यपद्धती काय आहे आपल्याला आता थोडक्यात समजून घ्यायचं आहे, त्यानंतर डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चर्समध्ये ते बघणारच आहोत. पण एक सुरुवात करतो आहोत. फर्स्ट लेक्चर आहे, फाउंडेशन आहे आपलं, त्यामुळे मेथोडॉलॉजी नेमकं काय आहे ते बघायचं आहे. तर इथे आपल्याला एक चार्ट दिसतो किंवा फ्लो चार्ट दिसतो असं आपण म्हणू शकतो, आणि त्यानुसार आपण रिसर्च प्रोसेस करत असतो. ही मेथोडॉलॉजी आहे, कार्यपद्धती जी आहे ती या प्रकारे चालत असते. तर इथे पहिला पॉइंट जो दिलाय, पहिली स्टेप जी दिली आहे, स्टेज जी दिली आहे ती आहे एनन्सिएटिंग द प्रॉब्लेम, म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो पहिले आपल्याला सर्च करायचा आहे. त्यानंतर फॉर्म्युलेटिंग अ हायपोथेसिस, प्रॉब्लेम मिळाला, संशोधन करायच्या वेळेस आपल्याला एक प्रॉब्लेम निवडावाच लागतो आणि त्यानंतरच आपण त्याच्यावरती काहीतरी सर्च करू शकतो किंवा त्याच्यावरती रिसर्च करू शकतो. म्हणून ही जी आहे ती आपली पहिली स्टेज आहे. नेक्स्ट स्टेज काय असणार आहे, तर फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे काय, तर एक स्टेटमेंट आपल्याला आपल्या रिसर्चच्या जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी एक स्टेटमेंट मांडायचं आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला प्रोसेसद्वारे ते स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे ते आपल्याला लास्टला समजणार आहे, कन्क्लुजन मध्ये मिळणार आहे. तर ते हायपोथेसिस मांडण्याची प्रोसेस आहे ती सेकंड नंबरची आहे. मग त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे, कलेक्टिंग द फॅक्ट्स अँड डेटा. हायपोथेसिस मिळालं, प्रॉब्लेम मिळाला, मग आता काय करायचं आपल्याला, डेटा कलेक्ट करायचा आहे, फॅक्ट्स कलेक्ट करायचा आहे. जो विषय निवडलेला आहे, आपण टॉपिक निवडलेला आहे, तर टॉपिक वरची माहिती आपल्याला सर्वात पहिले माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्या माहितीवरून मग आपल्याला काय ते मिळेल ते कन्क्लुजन किंवा सोल्युशन ते आपल्याला पुढे मांडायचं आहे. जे फॅक्ट्स मिळतात त्याच्या पुढची ही तिसरी स्टेज झाली, आणि आता फोर्थ स्टेप काय असणार आहे मग आपली, की अनालाइज द फॅक्ट. डेटा गोळा करून नुसताच ठेवून आपल्याला जे मनाने मांडायचं आहे ते मांडणं म्हणजे रिसर्च नाही. तर जे आपल्याकडे डेटा आहे तो अनालाइज करून जे काय मिळणार आहे आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला खरं खरं कन्क्लुजन मिळणार आहे, किंवा जे कन्क्लुजन मिळणार आहे ते पुराव्यांसह असणार आहे, कारण आपण फॅक्ट्स, माहिती आपल्याकडे जी मिळालेली आहे ते विश्लेषण केलेली आहे, अनालाइज केलेली आहे, त्यावरून आपल्याला ते समजणार आहे. मग नेक्स्ट काय, रिचिंग सर्टन कन्क्लुजन्स. आता ह्या सगळ्या स्टेप झाल्यानंतर, म्हणजे प्रॉब्लेम मिळाला, हायपोथेसिस फॉर्म्युलेट केलं, डेटा कलेक्ट केला, अनालाइज केला, त्यानंतर मग अनालाइज केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला म्हणजे शेवटी काय मिळतं, कन्क्लुजन मिळतं. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. आता एखादी गोष्ट आपण साधी घेतली, एखादा प्रॉब्लेम आपण घेतला की पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतंय, पण का उकळतंय, मग त्याच्याबद्दल स्टेटमेंट करणार आपण, मग त्याच्याबद्दल माहिती गोळा करणार की खरंच 100 डिग्री सेल्सिअसला उकळतंय का, त्याच्यानंतर उकळल्यानंतर नेमकं काय होतंय, पाणी कमी होतंय, वाढतंय, ह्या सगळ्या ज्या माहिती आहे ते बघायचं आहे, ते अनालाइज करायचं आहे, आणि मग शेवटी कन्क्लुजनला आपण पोहोचणार की हो खरंच 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळलं जातंय, कारण तो त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे, त्या पॉइंटला जाऊन ते पाणी उकळणारच आहे. हे आपल्याला कन्क्लुजन मिळणार आहे, कारण हा डेटा आपण गोळा केला, अनालाइज आपण बघितलेला आहे, फॅक्ट्स बघितलेले आहेत, आणि त्याच्यावरून आपण हे कन्क्लुजन काढू शकतो, आणि जनरलायझेशन तिथे होणार आहे की हा बाबा त्या डिग्री सेल्सिअसला पाणी उकळलं जातं. अशा प्रकारचा हा छोटा म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं, हा रिसर्च होऊ शकत नाही, पण हे एक एक्झाम्पल दिले की रिसर्च कशा प्रकारे केला जाऊ शकतो. आणि कन्क्लुजन वरून मग आपण कन्क्लुजन मिळाल्यानंतर मग आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला महत्त्व द्यायचं आहे की तो फक्त स्टेटमेंट मांडलेला आहे, ते जनरलायझेशन करायचं आहे. हे त्या रिसर्चच्या पॅटर्न वरती किंवा रिसर्चच्या
टाइप्स वरती अवलंबून असतं. तर अशा प्रकारे आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी इथे करू शकतो. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. आता उद्दिष्ट काय काय संशोधनाची ती आपल्याला बघायचं. प्रत्येक गोष्टी मागे एक उद्दिष्ट असतं, काहीतरी उद्देश असतो आणि त्यामुळेच आपण ती गोष्ट करत असतो. तसं इथे पण रिसर्चचा एक ऑब्जेक्टिव्ह असतं, एक नाही भरपूर ऑब्जेक्टिव्ह असतात, तेच आपल्याला काही बघायचे आहे तिथे. खाली ऑब्जेक्टिव्ह दिलाय एक्सप्लोरेटरी अँड फॉर्मेटिव्ह रिसर्च. तर इथे हे प्रकार आहेत एक्सप्लोरेटरी अँड फॉर्मेटिव्ह रिसर्च. त्यांचं उद्दिष्ट काय आहे, टू गेन फॅमिलिरिटी विथ द फेनॉमेनन टू अचीव्ह अ न्यू इन्साइट इन टू इट. एखाद्या गोष्टीबद्दल नवीन दृष्टी मिळवण्यासाठी किंवा दृष्टिकोन देण्यासाठी हे रिसर्च केलं जातं. दुसरा आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. विशेषणात्मक किंवा वर्णनात्मक रिसर्च जो आहे तो कशासाठी केला जातो, टू पोर्ट्रे ॲक्युरेटली अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल सिच्युएशन और ग्रुप. तर याचा उद्देश काय असतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा. हा पण रिसर्चचा एक प्रकार आहे आणि त्याचा पण उपयोग किंवा उद्देश काय असतो, तर एखाद्या गोष्टीबद्दल त्याची वैशिष्ट्य सांगणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल, सिच्युएशन बद्दल, ग्रुप बद्दल नेमकी माहिती काय आहे त्याच्याबद्दल वर्णन करणं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा रिसर्च केला जातो. नेक्स्ट आहे डायग्नोस्टिक रिसर्च. हा पण एक प्रकार आहे. त्याचा उद्देश काय असतो, टू डिटरमाइन अँड फ्रिक्वेन्सी विथ समथिंग अक्युरस विथ विच इट इज असोसिएटेड. ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या फ्रिक्वेन्सी बद्दल म्हणजे तो जोडलेला कसा आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. डायग्नोसिस म्हणजे काय, निदान करणं, आणि निदान करण्याचाच उद्देश त्याच्या मागे असतो. एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचा निदान करण्याची गोष्ट जी आहे ती या रिसर्चच्या मागे उद्देश असतो. हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च. आता हा एक प्रकार आहे आणि त्याचा उद्देश काय असतो, टू टेस्ट द हायपोथेसिस ऑफ कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. हायपोथेसिस जो मांडलेला आहे त्याच्यामधलं रिलेशनशिप व्हेरिएबल्स जे आपण घेतो रिसर्च मध्ये. आता हे हायपोथेसिस, कॅज्युअल रिलेशनशिप, व्हेरिएबल्स जर काही जणांना नवीन वर्ड्स वाटत असतील तर त्याबद्दल देखील आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बऱ्याच वेळा वापरणार आहोत वर्ड्स, तेव्हा देखील याचं तुम्हाला विश्लेषण मिळणार आहे किंवा त्याचं प्रॉपर मिनिंग तुम्हाला समजणार आहे. पण सध्या तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर कॅज्युअल रिलेशनशिप, हायपोथेसिस मधल्या व्हेरिएबल्सचं कॅज्युअल रिलेशनशिप काढण्यासाठी हा रिसर्च केला जातो. तर हे काही आपण म्हणू शकतो की साधे ऑब्जेक्टिव्ह नाही आहेत. हे प्रत्येक टाईप मधल्या रिसर्चचा एक वेगवेगळा मोटिव्ह असतो, एक वेगवेगळा ऑब्जेक्टिव्ह असतो. त्यासाठी हे ऑब्जेक्टिव्ह आपण मांडलेले आहेत. तर मराठीमध्ये देखील हे दिलेले आहेत की एक्सप्लोरेटरी अँड फॉर्मेटिव्ह रिसर्च मध्ये काय असतं, नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी वर्णनात्मक काय असतं, परिस्थितीची वैशिष्ट्ये अचूकपणे चित्रित केले जातात. रोग निदान विषयक नाही, फक्त निदान विषयक संशोधन आहे डायग्नोस्टिक संशोधन मध्ये. तर त्यामध्ये काय असतं की कुठल्याही गोष्टीची निश्चितता करण्यासाठी म्हणजे निदान करण्यासाठी आहे. त्यानंतर परिकल्पना चाचणी संशोधन, व्हेरिएबल्स मधील कार्यकारण संबंधाच्या गृहीतकांची चाचणी घेणे म्हणजेच व्हेरिएबल्सच्या रिलेशनशिपची माहिती मिळवणे किंवा कसे आहेत ते समजून घेणे, यासाठी हे परिकल्पना चाचणी संशोधन केले जातं. हे वेगवेगळे प्रकार आणि त्याची उद्दिष्टे काय आहेत संशोधनामध्ये हे इथे आपण स्पष्ट करू शकतो. ऑब्जेक्टिव्ह झाले, व्याख्या झाली, डेफिनेशन झाली, ऑब्जेक्टिव्ह झाले, मेथोडॉलॉजी काय आहे ती समजून घेतली. आता मोटिवेशन कसं मिळतं रिसर्च करण्यासाठी किंवा काय मोटिवेशन असतं रिसर्च करण्यामागे ते आपण काही पॉइंट्सनी बघूया. द फॅक्टर्स दॅट मोटिवेट पीपल टू अंडरटेक द रिसर्च. फक्त रिसर्च करायचा म्हणून करायचा की प्रश्न पडला म्हणून आपण रिसर्च करतो असं नाही, त्याचे काहीतरी वेगवेगळे मोटिव्स असतात, ते आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. आणि त्यासाठीच आपण हा पॉइंट घेतलाय जो आहे मोटिवेशन इन रिसर्च. कशामध्ये आपल्याला मोटिवेशन मिळतं रिसर्च करण्यासाठी. आता हे खाली पॉइंट्स दिलेले आहेत ते आपण एक एक रीड करू आणि समजून घेऊ. डिझायर टू गेट अ रिसर्च डिग्री अलॉंग विथ इट्स कॉन्सेप्च्युअल बेनिफिट्स. तर पहिली विश जी आहे की कितीही बर्डन असलं कामाचं किंवा कितीही टेन्शन असलं आपल्याला पीएचडी करण्याचं, काही लोक आवड म्हणून करतात पण काही लोकांना त्याचे कॉन्सिक्वेन्स जे असतात, बेनिफिट्स पाहिजे असतात म्हणून ते करतात. रिसर्च डिग्री करण्यासाठी नावासमोर डॉक्टर लावणे किंवा फेलोशिप मिळवण्यासाठी किंवा आपली शैक्षणिक पात्र क्वालिफिकेशन जे आहे ते हाय आहे किंवा हाय करण्यासाठी हे रिसर्च डिग्री करत असतात. नेक्स्ट आहे डिझायर टू फेस द चॅलेंज इन सॉल्विंग द अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स. आता दुसरा पॉइंट काय येतो मोटिवेशन अजून कशातून मिळतं रिसर्चला, ते म्हणजे की जे प्रॉब्लेम्स अनसॉल्व्ड आहेत म्हणजे सोडवलेले नाही आहेत त्या प्रॉब्लेम वरती काहीतरी चर्चा करायला किंवा त्याच्यावरती काहीतरी नवीन सर्च करण्याची इच्छा असणे म्हणजे त्याच्यातून देखील आपल्याला रिसर्च साठी मोटिवेशन मिळतं.
नेक्स्ट आहे थर्ड नंबरचा पॉइंट, तो आहे डिझायर टू गेट इंटेलेक्च्युअल जॉय ऑफ डुईंग सम क्रिएटिव्ह वर्क. हा, जसं मी सुरुवातीला सांगितले की काही लोक त्यांची आवड म्हणून करतात, तर काही लोक त्याचे बेनिफिट्स मिळावे म्हणून करतात. तर तिसऱ्या पॉइंट मध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे की क्रिएटिव्ह काहीतरी वर्क करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळणार आहे, अशा प्रकारचं काहीतरी काम करणे म्हणजे रिसर्च करण्यासाठी ते तयार होतात किंवा त्यांना मोटिवेशन मिळतं त्या प्रकारच्या गोष्टींमध्ये. नंतर चौथ्या नंबरचा पॉइंट आहे डिझायर टू बी ऑफ सर्व्हिस टू सोसायटी. आता काही लोकांचा असा पण उद्देश असतो किंवा त्यातून देखील मोटिवेशन मिळतं की लोकांना सोसायटीसाठी काहीतरी सर्व्हिस द्यावी किंवा सोसायटीसाठी काहीतरी करावं, म्हणून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी नवीन रिसर्च किंवा नवीन माहिती मिळवत असतात. तर डिझायर टू बी सर्व्हिस टू द सोसायटी हा एक पॉइंट इथे येतो मोटिवेशन मध्ये. यामुळे देखील काही लोकांना मोटिवेशन मिळतं रिसर्च करण्यासाठी. नेक्स्ट पॉइंट आहे 5 नंबरचा डिझायर टू अर्न रिस्पेक्ट. काही लोकांना रिस्पेक्ट मिळवायचा असतो सोसायटीमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये, यासाठी देखील ते रिसर्च करत असतात, म्हणजे त्यांना तिथून देखील मोटिवेशन मिळतं. नेक्स्ट पॉइंट आहे 6 नंबरचा डिझायर टू गेट बेटर एम्प्लॉयमेंट. रिसर्चची डिग्री झाल्यानंतर तुमचे जेवढे रिसर्च झालेले आहेत किंवा PhD मिळवल्यानंतर तुम्हाला अजून एम्प्लॉयमेंटमध्ये चांगला पगार मिळतो, तर ती एम्प्लॉयमेंट चांगली मिळण्यासाठी देखील काही लोक रिसर्च करत असतात. म्हणजेच हे देखील रिझन आहे किंवा मोटिवेशन आहे रिसर्च करण्यामागचं. आणि सगळ्यात शेवटी मग एक शेवटचा पॉइंट आहे, तो आहे क्युरियोसिटी अबाउट न्यू थिंग्स. काही लोकांना काही गोष्टींमध्ये क्युरियोसिटी असते, म्हणजे कुतूहलता असते, ती मिळवण्यासाठी देखील मोटिवेशन मिळतं की रिसर्च करायला पाहिजे नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी, किंवा कुतूहलतेच्या मोटिवेशनने देखील रिसर्च केला जातो. तर असे काही प्रकार आहेत, पॉइंट्स आहेत, ज्यामध्ये आपल्याला मोटिवेशन मिळतं कशासाठी, तर रिसर्च करण्यासाठी. आता जे आपण इंग्लिश मध्ये बघितलं मोटिवेशन फॉर रिसर्च किंवा ऑफ रिसर्च, तर इथे तेच पॉइंट आपल्याला मराठीमध्ये दिलेलं की लोकांना संशोधन करण्यास प्रवृत्त करणारे घटक कोणते कोणते आहेत. की काही फायद्यासाठी पदवी मिळवण्याची इच्छा असते, नंतर न सुटलेल्या समस्या सोडवण्यासाठी आव्हानांना सामोरे जाण्याची काहींची इच्छा असते, त्यानंतर बौद्धिक आनंद मिळवण्याची काहींची इच्छा असते, त्यासाठी रिसर्च करतात, समाजाची सेवा म्हणून करतात, आदर मिळवण्यासाठी म्हणजे सन्मान मिळवण्यासाठी करतात, काही जण उत्तम रोजगार मिळवण्यासाठी करतात, आणि नवीन गोष्टींबद्दल कुतूहलता असते ते लोक सुद्धा संशोधन करतात. तर अशा प्रकारे संशोधनातील प्रेरणा आपल्याला या पॉइंट्स मधून मिळते किंवा यामधून या गोष्टींमधून मिळते, जेणेकरून आपण रिसर्च करत असतो. पुढचा पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. आता ऑब्जेक्टिव्ह झाले, डेफिनेशन झाले, मोटिवेशन झालं रिसर्च साठी. मग रिसर्चचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत ते देखील आपल्याला बघायचे आहेत. समोर काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात, एक एक करून आपण बघूया आणि समजून घेऊया. पहिला आहे एम्पिरिकल, अनुभवजन्य आहे, बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंटेशन ऑन थेरीज. तर रिसर्च जो आहे तो अनुभवजन्य आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव येतं का, तर त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करत असतो, निरीक्षण करत असतो, काही प्रयोग करत असतो कुठल्याही थेरीज वरती म्हणजे सिद्धांतावरती, त्यामुळे आपल्याला हा एक अनुभवजन्य असतो, म्हणून हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे असं आपण इथे म्हणू शकतो. नेक्स्ट पॉइंट काय आहे, तो आहे सिस्टमॅटिक. अनुभवजन्य तर असतो रिसर्च, पण तो सिस्टमॅटिक देखील असतो. सुरुवातीला आपण त्याची एक मेथडॉलॉजी बघितली की त्या मेथडॉलॉजी नुसारच रिसर्च होत असतो, आणि त्या प्रोसेस नुसार गेला तरच तो रिसर्च व्हॅलिड होऊ शकतो. म्हणजेच तो एक सिस्टमॅटिक पद्धतीने बसवलेला आहे. फॉलोज ऑर्डरली अँड सिक्वेन्शियल प्रोसिजर. तर सिस्टमॅटिक वैशिष्ट्य म्हणजे काय, तेच जे सांगितलं की सिक्वेन्शियल प्रोसिजर असते त्याची, आणि ती ऑर्डर त्याला फॉलो करावीच लागते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते आहे कंट्रोल्ड, म्हणजे नियंत्रित आहे. ऑल व्हेरिएबल्स एक्सेप्ट दोज दॅट आर टेस्टेड एक्सपेरिमेंटल अपॉन द केप्ट कॉन्स्टंट. सगळे जे व्हेरिएबल्स असतात ते कंट्रोल्ड असतात, आणि त्याच्यावरून मग आपण आपला निष्कर्ष कन्क्लुजन काढत असतो, कशामध्ये, त्या एक्सपेरिमेंटेड किंवा टेस्टेड गोष्टींमध्ये. नंतर आहे 4 नंबरचा एम्प्लॉईज हायपोथेसिस, गाइड्स द इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस कशी असली पाहिजे यासाठी हायपोथेसिस आपल्याला मदत करत असतं. हे देखील रिसर्चचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे रिसर्च मध्ये कोण आपल्याला हेल्प करतं पूर्ण रिसर्च करण्यासाठी, तर हायपोथेसिस. म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की गाइड इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस मध्ये हे आपल्याला गाइड म्हणून हेल्प करतं, हायपोथेसिस. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे 5 नंबरचा अॅनालिटिकल. हे कसं आहे, विश्लेषणात्मक आहे. का म्हणतो ह्याला विश्लेषणात्मक आपण, there is a critical analysis of all data used so that there is no error in their interpretation. अनालिटिकल का करतो आपण, म्हणजे हा त्याचा वैशिष्ट्य का आहे, कारण त्याच्यातला जो डेटा आहे तो आपण
सगळं व्यवस्थित वाचून घेतो किंवा समजून घेतो आणि त्यानंतरच त्याच्यावरच्या निष्कर्ष निघत असतात. म्हणून हा जो आहे तो अनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक आहे. त्याच्यामध्ये कुठलेही एरर येणार नाहीत याची आपण काळजी घेतो. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह, अनबायस्ड अँड लॉजिकल आहे. कॅरेक्टरिस्टिक्सचा अजून एक कॅरेक्टर काय आहे की तो त्याला उद्दिष्ट आहे. अनबायस्ड म्हणजे पक्षपाती नाही आहे आणि लॉजिकल पण तार्किक पण आहे. हे सगळे पण वैशिष्ट्य कशाचे आहेत? रिसर्चचे आहेत. रिसर्च मध्ये या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात. का तर आपण त्याच्यामध्ये स्वतः सगळ्या गोष्टी मिळवून डेटा गोळा करून त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून ऑब्झर्वेशन करून मगच त्याच्यावरचं मत आपलं किंवा कन्क्लुजन आहे ते मांडत असतो. असंच आपण कुठलीही माहिती देत नाही. यासाठी हे जे गोष्टी आहेत म्हणजे रिसर्चच्या स्पेशल त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण मांडतो. ऑल फाइंडिंग्स आर लॉजिकली बेस्ड ऑन एम्पिरिकल. जसं की मी सांगितलं की अनुभवजन्य असतात म्हणजे तिथे स्वतः आपण ऑब्झर्वेशन करतो, एक्सपेरिमेंट करतो, त्यामुळे त्याच्या गोष्टी आहेत त्या तार्किक असतात. साहजिक त्या तार्किक असतात, लॉजिकल असतात. त्यानंतर आपण बघतो 7 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. employs quantitative and statistical method. Data are transferred into the numerical measures and are tested statistically. जो काही डेटा इथे आपल्याला मिळालेला आहे तो डेटा आपण कसं करतो? नंबर्स मध्ये मेजर करतो किंवा त्याच्यामध्ये जे स्टॅटिस्टिकली त्या मांडतो. जे डेटा आपल्याला नंबर्स मध्ये मिळालेला आहे त्याला स्टॅटिस्टिकली मांडतो आणि मग आपल्याला व्यवस्थित सगळी माहिती मिळते त्या एखाद्या पर्टिक्युलर विषयी म्हणजे टॉपिक विषयी. तर अशा प्रकारे रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते जे आपण समजून घेतलेले आहेत. इंग्लिश मध्ये जर मराठीमध्ये जर कोणाला त्याच्याबद्दल काही वर्ड्स पाहिजे असतील तर मी मराठीमध्ये समजवलेले आहेत. पण नेक्स्ट पेजवर तुम्हाला दिसेल की अनुभवजन्य, ज्याला एम्पिरिकल म्हणतो, पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटिक, नियंत्रित म्हणजे कंट्रोल्ड, परिकल्पना वापरते म्हणजे हायपोथेसिस, एम्प्लॉयड हायपोथेसिस, विश्लेषणात्मक म्हणजे अनालिटिकल, वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, अनबायस्ड अँड लॉजिकल असे हे वर्ड्स आहेत. त्यानंतर परिणामवाचक आणि सांख्यिकीय पद्धती वापरतात. स्टॅटिस्टिकली हे नंबर्स जे आहेत ते आपण वापरतो. अशा प्रकारची वैशिष्ट्ये आपण जी बघितली इंग्लिशमध्ये, त्याला मराठीमध्ये काय वर्ड्स आहेत ज्यांना मराठीमध्ये समजतात त्यांच्यासाठी हे स्पेशल आपण मराठीमध्ये देखील ट्रान्सलेट केलेलं आहे. तर हे वाचून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण बरेच पॉइंट कव्हर केलेले आहेत फाउंडेशन ऑफ रिसर्च मध्ये. फाउंडेशन ऑफ रिसर्च मध्ये काय पहिले बघितलं आपण? तर डेफिनेशन बघितली आपण. त्यानंतर काय बघितलं आपण? मेथडॉलॉजी बघितली, मेथडॉलॉजी. त्यानंतर काय बघितलं आपण? ऑब्जेक्टिव्ह बघितले. रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह काय काय असले पाहिजेत ते बघितले किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात ते त्याच्या प्रकारानुसार बघितले. त्याच्यानंतर मोटिवेशन काय काय आहे रिसर्च साठी आणि मोटिवेशन नंतर मग आपण बघितले की कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. बऱ्यापैकी आपण फाउंडेशन बेस जो आहे तो समजून घेतलेला आहे. हे सगळं फुल इन्फॉर्मेशन किंवा रिसर्च नाहीये. याच्यामधल्या प्रत्येक पॉइंट वरती आपल्याला प्रत्येक सेशन मध्ये स्टडी करायचं आहे. तर आजपासून ही सिरीज चालू झालेली आहे. आजचं आपलं हे फर्स्ट लेक्चर आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला रिसर्चचे टाइप्स बघायचे आहेत आणि ते टाइप्स एक एक करून विथ एक्झाम्पल आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आजच्या सेशन साठी धन्यवाद.